मी रामेश्वर जगदाळे, वैष्णवीचे वडील. वैष्णवी लहान असतानाच तिचे काहीतरी वेगळं तिच्यामध्ये आम्हाला काहीतरी वाटायचं, हे काहीतरी वेगळं करू शकतेस. आणि स्वभावाने अतिशय प्रेमळ. जसे जसे मोठी होत चालली 10वीपर्यंत आली त्यावेळेस नेमकं लॉकडाऊनचा टाइम असतानाही तिला चांगल्या प्रकारे गुण घेतले. खूप अभिनंदन वाटलं तिच्याबद्दल. 10वीमध्ये जवळपास 97% तिनं मार्क घेतले होते. पण तिचं जे काही पुढे जाण्याची जिद्द म्हणा, आम्हाला असं वाटत होतं की आम्ही कुठे कमी पडतो काय की. तिच्या मेहनतीनं किंवा तिच्या याने आम्हाला पण थोडंसं शिकायला भेटलं. तिचं जिद्दी पाहून आम्ही पण थोडं खुश व्हायचो. तिच्या मनाने जे वाटलं आम्ही तिला त्याच्यावरतीच फोकस करायला सांगितलं. तेव्हा तिनं स्वतः ठरवलं. आम्ही क्लास वगैरे अरेंज करून दिले. त्याच्यामध्ये मी ती स्ट्रगल काय एवढं स्ट्रगल असायची. सकाळी 6:30ला तिचा क्लास असायचा, 12 वाजेपर्यंत तिचे क्लास चालायचे. नंतर घरी यायचा, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. बाळा झोप बाळ काही झोपत नव्हतं. तिला कधीच थकवा आला येत नसायचं. अभ्यासावरती फोकस केला. पहिल्या वर्षी 12वीचा अभ्यासक्रम पण होता. पहिल्याच टर्ममध्ये तिने 405 मार्क घेतले होते. तिला अपेक्षा होती कमीत कमी 550 तरी पडावं. कवडे सरांनी, देशमुख सरांची भेट घालून दिली. तिची मेहनत पाहता मागच्या वर्षभरापासून आम्ही जेव्हा बघतोय नेहमी सतत अभ्यास. कधी कधी जेवायचं लक्ष नसायचं. तिला बोलून सांगावं लागायचं, बाई तू जेवायची वेळ झाली किंवा असं झालं. एवढ्या स्ट्रगल मधूनही तिनं इथपर्यंत येण्याचा प्रयत्न केला. आज देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी खूप मदत केली. करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तर वैष्णू तुला एकच सांगू इच्छितो की माझ्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये आजपर्यंत कुठलाही डॉक्टर शिक्षणापर्यंत आलेलं नाही. तू ते करून दाखवतेस याबद्दल मला खूप, वडील म्हणून खूप अभिमान वाटतो. डॉक्टर वैष्णूचे वडील म्हणून बोलेल त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटेल. तू डॉक्टर होणार आहे आई म्हणून मला खूप अभिमान वाटतो. अशीच प्रगती करत राहा, यशाची पायरी चढत राहा. कारण मी अशी स्टुडंट जिला फिजिक्स खूप आवडायचं आणि बायो काहीच आवडत नव्हतं. म्हणजे मला बायो करायचं इतका कंटाळा यायचा. आणि मला सॉल्विंग किंवा असे ट्रिकी क्वेश्चन खूप आवडायचे. पण जेव्हा देशमुख सरांनी मला सांगितलं एकदम इझी ट्रिक्स नाही, त्यांनी मला समजून सांगितलं बायो, तेव्हा मला बायोमध्ये थोडी आवड निर्माण झाली. आणि मग मला बायो पण सोपं वाटायला लागलं. आणि परत त्यांनी खूप सपोर्ट केला मला. थँक्यू.